बाप्पा खंडोबा महाराजांची पूजा करताय आता आम्ही दुसरीकडे चाललोय. तुम्ही कंटिन्यू राहा माझ्या. बघा माझी मम्मी. हे आहे कॉर्नर खायची गल्ली आहे, खाऊ गल्ली आहे. जम्पिंगचं पण आहे तिथं लहान मुलांसाठी. चलो आता नेक्स्ट कुठं जातो ते बघूया. परत बसू आपल्या रिक्षावर. आता आम्ही आलोय गंगेवर. गंगेवर का बरं आलोय? कारण आता नवीन सुरू झालेलं आहे नाशिकमध्ये गंगा आरती म्हणून. पहिले होत होती पण आता मोठ्या पद्धतीने केलेली आहे. तर आता आपण बघूया काय आहे, कशी आरती आहे वगैरे. गर्दी पण खूप आहे तिथे, बघू शकता तुम्ही. गर्दी खूप आहे आणि उंच झाले, उंच खूप आहे आणि पुढं जाता येत नाही. मी थोडीशी जेवढी कव्हर करता येईल तेवढी मी व्हिडिओ कव्हर केली आहे. बघू परत एकदा आपण जाऊ. लवकर जाणार आहे, लवकर जाऊ. मग तेव्हा परत एकदा तुम्हाला व्हिडिओ दाखवेल मी. आणि आता हे बघा. चलो आता पुढे चाललोय. आता मम्मी कुठं चाललो आपण? आम्हाला कोणाला दोघांना पण काही माहितीच नसतं की कुठं जायचंय. पप्पांच्या भरोश्यावर असतो आम्ही. पप्पा जिथं नाही दिल तिथेच आम्ही जातो. दत्त मंदिरात आलो आहे आता. एकमुखी दत्ताला खूप सुंदर सजावट केली आहे. आज तिथे पालखी सोहळा होता. खूप मस्त दर्शन गर्दी होती म्हणून आवाज नाही आला. तर आता पालखी पाहिली असेल आपण. दत्त महाराजांची आज पालखी होती. ती आता रस्त्यात आपल्याला बघायला भेटली. आणि एवढ्या गर्दीमध्ये आम्हाला बोलताच येत आलं नाही. पटापट सगळ्या गोष्टी केल्या. तर चला आता मी घरी जाईल. बघू घरी गेल्यावर आपण बोलू. मी आली आता घरी. आता खूप दमली मी. आता फ्रेश होते, चेंज करते. आणि मला एक सांगू का, खूप भारी दर्शन झालं. खूप म्हणजे खूप मस्त झालं दर्शन पालखीचं पण. खास आम्ही त्यासाठी पण गेलेलो की आज पालखी सोहळा आहे दत्त महाराजांचा. तर मग चांगलं दर्शन होईल असं त्या हिशोबाने. पण आम्हाला पालखी तिथं म्हणजे मंदिराच्या साईडला काहीच वाटत नव्हतं की पालखी येत होती वाटतं. पण मग आम्ही गावात गेलो. गावात आम्हाला पालखी दिसली. आणि खरंच जे असं म्हणता ना की जे गोष्ट व्हायची असेल, ज्यासाठी आपण मनाने आणि श्रद्धेने गेलोय, ती गोष्ट भेटती म्हणजे भेटतीच आपल्याला. खूप सुंदर दर्शन झालं. देवदर्शन केलंय खूप. कारण आम्ही आताच फॅमिली असेल तिघं जण, तर आम्ही देवदर्शनच करतो जास्त करून. आणि खूप चांगलं वाटतं मेन म्हणजे मनाला पण. आणि खूप सुंदर असा ब्लॉग झाला असेल, तुम्हाला आवडला असेल. मला जेवढं कव्हर करता आलं तेवढं मी केलं. जरा पटापट झालं. व्हिडिओ पण व्यवस्थित म्हणजे काढता आले नाही मला. म्हणजे माझ्या स्वतःचं मी बोलून तुम्हाला सांगते बघा तिथं तशी गोष्ट. तर त्याच्यासाठी सॉरी. पण तुम्हाला व्हिडिओद्वारे तुम्हाला जेवढं मला दाखवता येईल तेवढं मी कव्हर केले. आणि आता मी ब्लॉग एंड करते. असाच सपोर्ट करा. लाईक, कमेंट, शेअर करा. सबस्क्राईब माझ्या चॅनलला करा. थँक्यू. परत भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता मला जसं जमतं तसं मी ब्लॉग करेल. कुठे गेली किंवा काही घरात काही ॲक्टिव्हिटी असेल तर. मला अजून अनुभव नाही आहे. जसं जसं अनुभव येत जाईल, जसं जसं तुमचं प्रेम वाढत जाईल, तसं तसं माझे ब्लॉग येत जाणार आहे. चला बाय.